न उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघ सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी चालू आहे प्रज्ञा चालू आहे इंगळे परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेमधून सुंदर अशा या वास्तूची निर्मिती केली आहे। या वास्तूमध्ये राहणारा संपूर्ण इंगळे परिवार, त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक नातेबंधू यांना सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त होण्यासाठी बुद्ध पूजा परित दिशना या ठिकाणी संपन्न झालेली आहे। अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी देशना पूज्य भंते यन धम्मानंदजी स्थविर यांनी दिलेली आहे। तर काही एक दोन महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, कारण हा जो वेळ आहे तर हा वेळ काही पुन्हा पुन्हा येणार नाही। निमित्त असते धम्मदेशना श्रवण करण्याचं, तसा कार्यक्रमाला आपण येत असतो, छोट्या मोठ्या जे काही गिफ्ट असेल प्रेझेंट असेल ते प्रेझेंट देतो, भोजनदान करतो आणि शुभेच्छा देऊन निघून जात असतो। हा कार्यक्रमाचा एक अविभाज्य असा अंग आहे, भाग आहे। पण आमचे भारक्ष सर गेल्या अनेक वर्षापासून यूट्यूबच्या माध्यमातून परिचित आहे। तसं पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्थवीर यांचे ते श्रद्धा संपन्न संपूर्ण परिवार उपासक आहेत, अत्यंत जुने, आणि त्यामुळे तीन रत्नांच्या प्रती दृढ अशी श्रद्धा त्यांच्या चित्तामध्ये आहे। त्या श्रद्धा बलामुळे आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे आपल्याला घेऊन जाता येत असते। आज काही थोड्या आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या काही चुकीच्या संकल्पना आहेत, या चुकीच्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये थोडं बोलणार आहे। धम्मदेशना तर आपण नेहमीच ऐकतो, जसं काही गोष्टी रूढी परंपरा अंधश्रद्धा कर्मकांड ईश्वरवाद ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये घर करून आहेत। अनेक लोकांच्या मनामध्ये तशा भावना आहेत, कारण हजारो वर्ष त्या परंपरा त्या रूढी आपल्यावरती लादल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे सहजासहजी त्या गोष्टी आपण आपल्या मनातून जात नाहीत, निघल्या जात नाहीत। तर बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र असा सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या सद्धम्माचं अनुसरण आपण केलं पाहिजे। या सद्धम्माचं अनुसरण करत असताना आपलं जीवन सुखाच्या मार्गाकडे आपण नेऊ शकतो, परंतु रूढी परंपरा अंधश्रद्धा कर्मकांड ईश्वरवाद
या सर्व प्रकारच्या गोष्टींचा जर आपण त्याग केला तर, कारण बाबासाहेब असं म्हणतात की जे धम्म देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की स्वच्छ पाणी आणि गढूळ पाणी एकाच प्रवाहामध्ये राहू शकत नाही. जसं स्वच्छ पाण्याचा प्रवाह आहे आणि गढूळ पाण्याचा प्रवाह आहे, तर दोनही प्रवाह एकाच दिशेने वाहू शकत नाहीत. एक हांडाभर स्वच्छ पाणी असेल आणि एक ग्लासभर जर गढूळ पाणी असेल, तर हांडाभर स्वच्छ पाण्याला एक ग्लासभर असणारं गढूळ पाणी सुद्धा गढूळ करत असते. अगदी तशाच प्रकारे धम्म तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध तत्वज्ञान आणि अन्य रूढी, परंपरा, कर्मकांड, ईश्वरवाद ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी जर आपल्या सोबत असतील तर आपण सुखाच्या मार्गाकडे कधीही जाऊ शकत नाही. आम्ही आल्यानंतर भारतचे सर जे चर्चा करत होते आणि चर्चा करताना या घराच्या संदर्भामध्ये अत्यंत सुंदर असं घर निर्माण केलं. अत्यंत चांगल्या प्रकारचं घर आहे. तर इच्छा परिवाराची होती की म्हणजे जुनं जे घर आहे तर त्या घरी म्हणजे त्याच जागी आपण घर बांधावं. तर काही आपल्या मनामध्ये ज्या म्हणजे जुने विचार असतात किंवा मनामध्ये एखादी एक प्रकारची भीती असते, तसं मृत्यू हा भीतीदायक आहे, कारण भगवंताने असं म्हटलं आहे. आणि केवळ आपल्या संदर्भामध्ये तशी एखादी घटना घडते असं नाही आहे, तर असंख्य लोकांच्या बाबतीमध्ये अशा घटना घडत असतात. परंतु आपले जे अपतेष्ट असतात, आपले नातेवाईक असतात, आपल्या परिवारातले जे लोक असतात, तर एक गोष्ट आपण कधीही लक्षामध्ये घेतली पाहिजे. आपले रक्ताचे नाते जे असतात, आपले जे ज्ञातिगण असतात, तर हे ज्ञातिगण आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला ते देत नसतात. जसं बौद्ध साहित्याचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर राजा बिंबिसार जेव्हा भगवंताला भोजनाचं निमंत्रण देत असतो आणि भोजनाचं निमंत्रण दिल्यानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण हा विषय मी सांगत आहे. जेव्हा राजा बिंबिसार भगवंताला भोजन देत असतो आणि भोजन दिल्यानंतर वेळवण सुद्धा भगवंताला तो दान देतो. वेळवण दान दिल्यानंतर ह्या घटना घडत असतात. मनुष्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात. बौद्ध साहित्यामध्ये तीरकुंड नावाचं सुद्धा आहे, त्याचं आपण वाचन चिंतन मनन करू शकता. हा विषय महत्त्वाचा वाटला मला म्हणून सांगत आहे या निमित्ताने. तर राजा जेव्हा भोजनदान करतो आणि भोजनदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, काल मी आपणास भिक्खू संघास भोजनदान दिलं आणि भोजनदान दिल्यानंतर भगवान रात्री मला झोप नाही लागली. भगवान रात्री वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य मला दिसू लागले आणि वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य दिसू लागल्यामुळे भगवान मी रात्री खूपच बेचैन होतो, दुःखी होतो, कष्टी होतो. भगवान याला काय कारण आहे? असे वेगवेगळ्या प्रकारचे मनुष्यांचे दृश्य वगैरे मला दिसू लागले. तर भगवंत असे म्हणतात की महाराज, याच्यामध्ये असं वाईट काही नाही आहे. आपण तुम्ही जे भोजनदान दिलेलं आहे भिक्खू संघाला, भगवंताला, आणि आपले जे अपतेष्ट असतात, ज्ञातिगण असतात, जे की आपल्यामधून निघून गेले असतात, तर महाराज त्यांनी जे काही कर्म केले होते त्या कर्माच्या स्वरूपाने ते दुःख गतीला प्राप्त झाले होते आणि त्यांनी अशा प्रकारची इच्छा म्हणजे व्यक्त केली होती की आमच्या कुळातील एखादा श्रेष्ठ व्यक्ती आमच्या परिवारामध्ये जन्मास येईल आणि या ज्या दुःखपूर्ण स्थितीमध्ये आम्ही जीवन जगत आहोत, या दुःखपूर्ण स्थितीमधून आम्हाला तो बाहेर काढेल. परंतु महाराज, तुम्ही जे भोजनदान दिलेलं आहे ते भोजनदान दिल्यानंतर तुम्ही त्यांचं जे अनुमोदन करत असताना
तर ते अनुमोदन आपल्या अपतेष्टांसाठी केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की तुम्ही त्यांच्यासाठी ते दान त्याचं अनुमोदन करसाल, परंतु तुम्ही तसं न केल्यामुळे ते तशा प्रकारे तुम्हाला दृश्य दिसले. तर तेव्हा भगवंत तो राजा म्हणतो बिंबिसार की भगवान उद्याच्या भोजनाचं तुम्ही आमच्याकडे स्वीकार करावा. आणि भिक्खू संघासह भगवंत उद्याच्या भोजनासाठी त्यांच्याकडे जात असतात. तर राजा बिंबिसार म्हणतो की भगवान आजचं जे हे संपूर्ण भोजनदान आहे, आजचं हे जे वस्त्रदान आहे, चिवरदान आहे, फळदान आहे, आदी संपूर्ण जेवढं काही आज हे दान पुण्य मी करत आहे, हे संपूर्ण दान पुण्य माझ्या परिवारामधून जेवढे काही अपतेष्ट मृत्यूला प्राप्त झाले या सर्वांसाठी हे दानाचं मी अनुमोदन करत आहे. म्हणजे त्यांच्यासाठी हे पुण्य मी अर्पण करत आहे आणि तो त्यांना ते अर्पण करत असतो. तर पुन्हा त्याला ते तशा प्रकारचं दृश्य दिसत नाही किंवा त्याच्या प्रकारे तशी त्याला आठवण सुद्धा येत नाही. हा बौद्ध साहित्यांचा म्हणजे रेफरन्स, बौद्ध साहित्यांचं उदाहरण आपल्याला लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तर मला सांगायचं हे आहे की आपले जे अपतेष्ट असतात, आपले जे ज्ञातिगण असतात, मग आपले पती असतील, आपले माता पिता असतील, आपले बहीण भाऊ असतील, तर अशा प्रकारे आपल्याला रक्ताचं नातं असल्या कारणाने कुठल्याही प्रकारे ते आपल्याला त्रास देत नसतात. तर त्यांच्यासाठी आपण नेहमी दानाचं अनुमोदन केलं पाहिजे. आपण जे काय दान करतो, जसं भिक्खू संघाला आपण भोजन दान करत असेल, वस्त्रदान करत असेल, चिवरदान करत असेल, आदी जे काही आपण दान पुण्य करत असतो, तर ते दान पुण्य हे कुशल कर्माच्या द्वारा त्यांना आपण तशा प्रकारचं अनुमोदन करत असतो. तसं जर त्यांना ते अनुमोदन आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा सुख लाभत असते आणि आपल्या अपतेष्टांना सुद्धा तशा प्रकारचं सुख लाभत असते. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्या परिवारामधून निघून गेलेला जो काही व्यक्ती असतो, तर त्यांच्या प्रती कोणत्याही प्रकारे आपल्या मनामध्ये भीती बाळगण्याचं कारण नसतं. कारण ते आपले अपतेष्ट असतात, आपले ज्ञातिगण असतात, आपल्या परिवारातील राहणारे असतात. तर त्यांचं स्मरण, त्यांची आठवण आपण नेहमी केली पाहिजे. आणि जे काही आपण कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, तर त्या पुण्यकर्माचं अनुमोदन आपण मात्र त्यांना नेहमी केलं पाहिजे. साहजिक आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्यामधून निघून गेले जे अपतेष्ट असतात त्यांची आपल्याला आठवण होते, स्मरण होत असते. कारण ही एक परंपरा आहे रक्ताचं नातं असल्या कारणाने. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की असं अनुमोदन आपण नेहमी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जसं की आता इथे जे ताट ठेवलेलं आहे, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तर दानाचं अनुमोदन भगवंताने फक्त 3 गोष्टीने सांगितलं आहे. एक शील पालन करून, दुसरं दान पुण्य करून आणि तिसरं भावना करून. आपण जे कुशल कर्म, त्याला ध्यान, मनन, चिंतन आपण भावना म्हणतो, प्रज्ञेचा अभ्यास म्हणतो, या 3 गोष्टीने आपल्यामधून निघून गेलेल्या व्यक्तीसाठी आपण त्या दानाचं अनुमोदन करत असतो. जसं एक उदाहरण म्हणून म्हणजे कबीरांचा संदर्भ आहे. तर एकदा संत कबीरांचे जे गुरु असतात, तर ते संत कबीरांच्या म्हणजे गुरुचे माता पिता मृत्यूला प्राप्त झालेले असतात. आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर संत कबीराला त्यांचे गुरु सांगतात की जा, माझ्या पित्यांना म्हणजे दूध खूप आवडत होतं, तर दूध तू घेऊन ये, त्या दुधाची खीर बनवायची आहे. संत कबीर लहान असतात आणि आपल्या गुरुनं म्हणजे आपल्याला काम सांगितलं आहे, तर त्यासाठी ते जे जात असतात. आणि गेल्यानंतर आता संत कबीर हुशार असतात, बुद्धिवान असतात अगदी लहानपणापासून. आणि जेव्हा ते रस्त्याने जात असताना एक मृत गाय जे त्यांना दिसत असते, तर त्या मृत गायीच्या जवळ ते बसतात, तिथेच बसून राहतात. त्या गुरुना वाटतं की संत कबीर आता येईल, मग येईल, म्हणजे बराच वेळ निघून जातो. आणि बराच वेळ निघून गेल्यानंतर पुन्हा संत कबीरांचे ते गुरु स्वतः म्हणजे गायीचं दूध आणण्यासाठी जात असतात. तर संत कबीर रस्त्यामध्ये त्या मृत गायीच्या जवळ बसलेले असतात. संत कबीरांचे गुरु येतात आणि त्याला म्हणतात, अरे तू इथे का बसला आहे? मी तुला दूध आणण्यासाठी म्हणजे सांगितलं आहे आणि तू इथे बसला आहे, मला खीर बनवायची होती. तर संत कबीर म्हणतात की गुरुजी, मी सुद्धा इथे यासाठीच बसलो आहे की गाय केव्हा दूध देते आणि केव्हा ते दूध मी घेऊ आणि मी तुम्हाला आणून देऊ. तर तेव्हा
संत कबीरांचे गुरु असे म्हणतात की अरे तू काय वेडा झाला आहे का, ही गाय तर मृत आहे आणि मृत गाय कधी दूध देते का? तो म्हणतो की नाही, मी हिला चारा टाकत आहे, मी हिला पाणी देत आहे, चारा टाकतोय, पाणी देतोय, मला असं वाटतं की दूध देईल. तर त्याचे गुरु म्हणतात की तू वेडा झाला का, मृत गाय ही या ठिकाणी दूध देऊ शकते का, ती तर आता मृत प्राप्त झालेली आहे. तर संत कबीर अत्यंत शांतपणे म्हणतात की महाराज म्हणजे गुरुजी, जर समजून घ्या, या मृत गायीला आपण दूध दिलं, आपण चारा दिला, दूध दिल्यानंतर चारा दिल्यानंतर सुद्धा ही गाय खात सुद्धा नाही, पाणी पित सुद्धा नाही, तर ही दूध सुद्धा येत नाही, तर मला सांगा या दुधापासून बनवलेली जी खीर आहे तर ती खीर तुमचे माता पिता खाऊ शकतात का, तुमचे माता पिता ती खीर खातील का? तर ते म्हणतात की नाही, म्हणजे त्यांना ती गोष्ट समजत असते. मला सांगायचं तात्पर्य आहे की आपल्यामधून जे निघून गेले, जे आपले आपतेष्ट असतात, तर त्यांना असं नैवेद्य देऊन, त्यांना भोजन देऊन त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. तर त्यांच्या प्रती जे आपण अनुमोदन करत असतो, भगवंताने अनुमोदन करण्याचा प्रकार सांगितला आहे, शील पालन करणे, दान पुण्य करणे आणि प्रज्ञेचा अभ्यास करणे, या 3 गोष्टींच्या द्वारा आपण आपल्यातून निघून गेलेल्या व्यक्तींप्रती दानाचं अनुमोदन करत असतो. आणि हाच खऱ्या अर्थाने धम्म आहे. भगवंताने सुद्धा आपल्या मातेला 33 भवनामध्ये जाऊन उपदेश केला होता, कारण आपल्या मात्या पित्यांचे अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार असतात, परंतु ते कुशल कर्माच्या द्वारा धम्माचं आचरण करून, धम्म पालन करून आपण निश्चितपणे ते कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत जेवढे काही कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, त्या सर्व प्रकारच्या कुशल कर्माला, पुण्यकर्माला आपण सातत्याने धारण केलं पाहिजे. 3 रत्नांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये अत्यंत दृढ अशी श्रद्धा आहे आणि या श्रद्धेच्या बलानेच आपल्या जीवनामध्ये उत्पन्न होणारं जे काही दुःख आहे, या उत्पन्न होणाऱ्या दुःखाला आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो. बाबासाहेबांनी महत प्रयासाने हा तथागतांचा धम्म आपल्याला दिलेला आहे. अनेक प्रकारचे दुःख भोगून, अनेक प्रकारचे संकट भोगून, अनेक प्रकारच्या दुःखावरती मात करून बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म दिला आणि त्यामुळे या धम्माचं अनुसरण करणे, या धम्माचं आचरण करणे, या धम्माला अनुसरून जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करणे, हे सातत्याने आपल्या जीवनामध्ये आपण धारण केलं पाहिजे. आज इंगळे परिवाराने जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने विशेष रूपाने इंगळे परिवारामधून जे निघून गेले आहे, तर त्यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे जे 4 महाभूत आणि पंचस्कंद आहे, त्या पंचस्कंदांना सुद्धा सुगती प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलमय या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि आपण सुद्धा सातत्याने धम्माचं अनुसरण करावं, धम्माचं आचरण करावं. अन्य कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, ईश्वरवाद असेल, यज्ञयाग असेल, बुवाबाजी असेल, अशा प्रकारच्या ज्या काही खुळ्या संकल्पना, आता आम्ही सकाळी येत होतो, तर कारण मॉर्निंगलाच आम्ही निघालो, तर सकाळी निघाल्यानंतर असंख्य जे तरुण मुली असतील, महिला असतील, तरुण मुलं असतील, आम्हाला म्हणजे रस्त्याने अनवाणी पायाने म्हणजे चालताना दिसले. म्हणजे अनवाणी पायाने, पायामध्ये चप्पल वगैरे नाही आहे आणि अशा प्रकारे चालू लागले. तर भंतेंना म्हटलं की हे लोक एवढ्या सकाळी म्हणजे कुठे चालले अनवाणी पायाने? तर भंतेजी म्हटले की आता ते काय बसते आता म्हणजे देव्या नवरात्र उत्सव आहे की नाही सुरू झालेला आहे आणि ते अनवाणी पायाने 9 दिवस उपवास करतात, आहे की 9 दिवसापर्यंत देव्यांचं जे काही आचरण असेल, उपवास असेल. आता साधी सरळ गोष्ट आहे, जर समजून घ्या, अनवाणी पायाने राहून जर आपल्याला सुख लाभत असेल, तर या जगामध्ये करोडो लोक बिना चपलेचे अनवाणी पायाने जीवन जगतात. ते किती सुखी असतील मग? बरं 90 दिवस काहून मग? म्हणजे पायामध्ये चप्पलच घालू नये, ऐक ना. आयुष्यभर सुख पाहिजे आहे, 9 दिवसांनीच काहून सुख पाहिजे आहे, ऐक ना. आयुष्यभर सुखी राहायला पाहिजे, आयुष्यभर पायामध्ये घातलंच नाही पाहिजे. म्हणजे बघा, तरुण मुली असतील, इकडे म्हणजे विज्ञानाचं शिक्षण घेतात, एकीकडे विज्ञानाचं शिक्षण घेतात आणि दुसरीकडे अंधश्रद्धेच्या मार्गाने जीवन जगतात. म्हणजे किती हा विरोधाभास आहे, ऐक ना. अनवाणी पायाने उपाशी राहिल्यामुळे सुख कधी प्राप्त होत नाही. लाखो लोक बस स्टँडवरती उपाशी राहतात, करोडो लोक उपाशी राहतात, ते काय सुखी आहेत का? सुखी नाही आहे. तर मनुष्याच्या जीवनामध्ये
सदाचरणाच्या द्वारा आपल्याला सुख प्राप्त होत नाही. त्यामुळे 9 दिवस उपवास करून ऐक ना, गणपती बसवले 8 दिवस 15 दिवस, नंतर नद्यामध्ये फेकून दिले, ऐक ना, देव्या बसवल्या त्या नद्यामध्ये फेकून देतील. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या खुळ्या संकल्पना आहे आणि या खुळ्या संकल्पनेला, रूढीला, परंपरेला आपण पूर्णपणे त्याग केला पाहिजे. आणि आपल्या सुखाचं काय, आपल्या हिताचं काय, आपल्या कल्याणाचं काय आहे, तर या सर्व प्रकारच्या गोष्टीला आपण धारण केलं पाहिजे आणि तशा प्रकारचं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा विज्ञानवादी सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे आपण शील पालन करावं, दान पुण्य करावं आणि प्रज्ञेचा आपण अभ्यास करावा. काहीच्या द्वारा आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, आपल्या मनाने कधी आपण दुसऱ्यांचा राग करू नये, द्वेष करू नये, लोभ करू नये, मोह करू नये, आपल्या वारीने कधी खोटं बोलू नये, निंदानास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. म्हणजे एकंदरीत चांगल्या प्रकारचं आपण जीवन जगलं, आपल्या एकमेकांच्या प्रती आपण मैत्रीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एकमेकांना आपण समजून घेतलं पाहिजे, एकमेकांच्या प्रती जो काही विश्वासाची भावना आहे तर विश्वासाची भावना ठेवली पाहिजे. म्हणजे परिवारामध्ये जर सुख आपल्याला प्राप्त करायचं असेल, परिवार जर सुखी ठेवायचा असेल तर एकमेकांचा सन्मान करणे, एकमेकांचा आदर करणे, एकमेकांप्रती मैत्री भावना ठेवणे, हा चांगल्या प्रकारच्या सद्गुणाला जर आपण धारण केलं तर आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी सुखाला प्राप्त करू शकतो. आणि त्यामुळे आज वेळेच्या अभावी अधिक न बोलता आज इंगळे परिवारांनी 2 बुद्धपुत्रांना भोजनदान दिलं, परिष्कार दान दिलं, अर्थदान दिलं. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने इंगळे परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.